Good morning, students. Now we are going to start in periodic trends in the modern periodic table. याच्यामध्ये आपण पहिला ट्रेंड्स बघितलेला होता. कोणता? पहिला ट्रेंड्स कोणता पाहिलेला होता आठवा? आठवलं की नाही? व्हॅलेन्सी. दुसरा पिरियॉडिक ट्रेंड बघितलेला होता. पहा दुसरा आठवतो का बघा? आठवा 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 याद करो. आठवलं का? ॲटॉमिक साईज. आणि तिसरा पिरियॉडिक ट्रेंड्स आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. कुठला? मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. तर त्याच्याशी रिलेटेड सुरुवातीलाच या पॉईंटच्या सुरुवातीलाच आपल्या टेक्स्टबुकमध्ये काही क्वेश्चन विचारलेत आपल्या डोक्याला चालना देणारी. यूज युअर ब्रेन पॉवर. यूज युअर ब्रेन पॉवर हा एक क्वेश्चन आपल्याला याच्यामध्ये 3 क्वेश्चन विचारलेत यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. त्यापैकी पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. लुक ॲट द एलिमेंट ऑफ द पिरियड थर्ड. पिरियड थर्डमध्ये असणारे एलिमेंट मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियड थर्डमध्ये असणारे पिरियड नंबर थर्ड. पिरियड नंबर थर्डमध्ये कोण येतं? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे एलिमेंट्स पिरियड नंबर थर्डमध्ये येतात. क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. यांना मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये क्लासिफाय आपल्याला करायचं आहे. तर बेसिकली सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे सगळे मेटल्स आहेत. तर फॉस्फरस याच्यामध्ये आपण सिलिकॉन घेत नाही आहे. फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे नॉन मेटल्स आहेत. तर हे सगळे काय झाले? हे झाले मेटल्स आणि हे झाले नॉन मेटल्स. ऑल क्लिअर? कारण आपल्याला आता मग राहिला सिलिकॉन. मग सिलिकॉन काय काम करतो? मेटलॉइड. आपल्याला फक्त 2च कन्सेप्टबद्दल या टॉपिकमध्ये किंवा या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये बघायचं आहे की मेटल्स आणि नॉन मेटल्स. ऑन विच outside the period are on which side, not for outside, on which side of the period are the metals. लेफ्टला का राईटला? आता सांगा या पिरियडमध्ये लेफ्टला कोण आहेत? बघा हा मिडल जर कन्सिडर केला तर मिडलच्या इकडची बाजू कोणती? लेफ्टला कोण येत आहे? मेटल्स. राईटला कोण आहेत? नॉन मेटल्स. आणि कुठल्या बाजूला नॉन मेटल्स येतात? तर राईट हँड साईडला. ऑन विच साईड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स? राईट हँड साईडला कोण येते? नॉन मेटल्स. तर लेफ्ट हँड साईडला कोण येते? मेटल्स. आले का इथपर्यंत? चला आता ही प्रश्न जर समजले असतील तर आपण टॉपिकमध्ये जाऊ. इन मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट साईड. बरोबर आहे का? लेफ्ट साईडला आहेत का? मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे आणि ॲल्युमिनियम आहे, हे लेफ्ट साईडला आहेत. तर नॉन मेटल जसं की आहे सल्फर, फॉस्फरस, क्लोरीन आणि आर्गॉन हे राईट हँड साईडला आहेत. ॲज द नॉन मेटल एलिमेंट्स सच ॲज सल्फर, क्लोरीन आर टुवर्ड्स द राईट. and metalloid element silicon lie in between these two. हा कोण आहे? मेटेलॉइड आहे. मेटेलॉइड या दोघांच्या मध्ये आहे. मेटल आणि नॉन मेटलला सेपरेट करणारा जो एलिमेंट्स आहे त्याला आपण काय म्हणायचं? मेटेलॉइड. मेटेलॉइड एलिमेंट सिलिकॉन इन बिटवीन 2 टाइप्स. कोणते 2 टाइप्स?
metals and non-metals. A similar pattern is also observed in the other periods. अशाच प्रकारचे काही पॅटर्न दुसऱ्या पिरियडमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. ऑफकोर्स पाहायला मिळू शकतात, काही अडचण नाही. आलं का इथपर्यंत? इन दिस it is seen that the zigzag line separates the metal from the non-metal in periodic table. In periodic table, elements appear to have arranged in such a way that metals are on left side of this line and non-metals are on right hand side and metalloids along the border of this line. How did this happens? तर हे असं कसं होतं? आता बघा, याच्याबद्दल आपण थोडंसं पी ब्लॉकचं चित्र काढू. त्यासाठी आपण थोडंसं पी ब्लॉकचं चित्र काढू आणि त्याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये त्याचं ऑब्झर्वेशन आपण करूयात. तर पी ब्लॉकचं चित्र काढायचं आहे. वेअर इज अ पी ब्लॉक? पी ब्लॉकचं आपल्याला चित्र काढायचं आहे. Now we are going to draw the picture of P block. चलो ओके, आता पिक्चर काढू आपण पी ब्लॉकचं आणि त्याच्या बाबतीत आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात, म्हणजे तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होण्यास मदत होईल. या ठिकाणी पिरियड नंबर 13, पिरियड नंबर 14, पिरियड नंबर 15, पिरियड नंबर 16, पिरियड नंबर 17 आणि पिरियड नंबर 18 असे एलिमेंट्स आपण या ठिकाणी आहे. बोरॉन फॅमिली, बैंगन, आलू, गाजर, इन थैला नाही, टीएल नाही, NH आहे. ही बोरॉन फॅमिली. त्याच्यानंतर येतं कहे सीता जी, सुनो प्रभु, प्लीज ॲक्च्युली. त्याच्यानंतर नाना पाटेकर, ऐश्वर्या राय, सब भिकारी, मायसी. त्याच्यानंतर ओ सानिया, सुंदर तेरी पोज लाइव, सुंदर तेरी पोज लाइव. त्याच्यानंतर फिर कल बाहर आएगा ॲटो, टेस्ट आणि शेवटचे एलिमेंट आहेत हिलियम, नियॉन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. त्याच्यानंतर रेडॉन आणि ऑक्सिजन. तर ही सर्व एलिमेंट आता पी ब्लॉकमध्ये येणारे सर्व एलिमेंट्स आहेत आणि याच्याशी संबंधित आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे मेटालिक आणि नॉन मेटालिक प्रॉपर्टीच्या अंडरमध्ये. नॉन मेटालिक आणि मेटालिक प्रॉपर्टीच्या अंडरमध्ये याच्याशी बाबतीत आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे. पहा काय चालले ते. झिगझॅग लाईन कुठं आहे? झिगझॅग लाईन कुठं आहे बघा. झिगझॅग लाईन आहे बोरॉन पासून सुरू होते. बोरॉन, त्याच्यानंतर घेते सिलिकॉनला, त्याच्यानंतर येतं आर्सेनिक, त्याच्यानंतर येतं टेल्युरियम, त्याच्यानंतर येतं अस्टेटाईन आणि अस्टेटाईन नंतर या ठिकाणी ही झिगझॅग लाईन आहे.
तर झिगझॅग लाईनच्या बऱ्याच ठिकाणी झिगझॅग लाईनच्या या ठिकाणी गॅलियम आहे, त्याच्यानंतर अँटीमनी आहे, त्याच्यानंतर पोलोनियम आहे. हे लेफ्ट हँड साईडला असणारे एलिमेंट आहेत. तर सिलिकॉन आहे या ठिकाणी, बोरॉन आहे, सिलिकॉन, आर्सेनिक, त्याच्यानंतर टेल्युरियम, एवढे एलिमेंट्स आहेत. ओके, वी आर गोइंग टू, आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. तर या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय रिप्रेझेंट करते पहा, कळते का काय चाललंय ते सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला पी ब्लॉक जवळपास ओव्हरऑल पी ब्लॉक मांडलेला आहे मी. झिगझॅग लाईन सेपरेट्स द मेटल्स फ्रॉम द नॉन मेटल्स. जो झिगझॅग लाईन आहे, या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साईडला हे जे राऊंड केलेले हे जर सोडले तर बाकीचे जे उरलेले आहेत हे लेफ्ट हँड साईडला सगळे कोण आहेत, मेटल्स आहेत. तर द एलिमेंट टू हॅव अरेंज इन सच अ वे दॅट metals are on left side of the line and non-metals on the right side and the metalloids are along the border of this line. आता तर हे कसं काय आलं, हे जे झिगझॅग लाईन आहे या बॉर्डरला हे एवढे जे राऊंड केलेले आहेत हे मेटलॉइड्स आहेत, यांना सोडले तर राईट हँड साईडला कोण येतात, सगळे नॉन मेटल्स येतात आणि लेफ्ट हँड साईडला हे कोण येतात, सगळे मेटल्स येतात. असं का होतं, व्हॉट डिड दिस हॅपन्स, असं का होतं त्याची कारणं आता आपल्याला पाहायची आहेत. लेट अस कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. आता त्याच्यासाठी आपल्याला या मेटलच्या आणि नॉन मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. कोणत्या कोणत्या मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स केमिकल प्रॉपर्टीज आहेत आणि कोणत्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स केमिकल प्रॉपर्टी नॉन मेटलच्या आहेत. It is seen from the chemical formula of the simple ionic compound that the cation in them is formed from the metal while anion from a non-metal. आता अतिशय हे सगळं तुम्हाला कळालं असेल. सगळ्यात सोपा एक आयनिक कंपाऊंड घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये मेटल काय करतात, कॅटायन क्रिएट करणारे आहेत आणि नॉन मेटल काय, ॲनायन क्रिएट करणारे आहेत. असा एक आपण कंपाऊंड घेऊयात. तर कॅटायन आणि ॲनायन आपण पाठीमागच्या वर्षी 9वीच्या वर्गामध्ये सगळ्या कन्सेप्ट छान छान आपण शिकलेलो आहोत. तर एक आयनिक कंपाऊंड घेऊ आपण, तो आहे NaCl. हा आयनिक कंपाऊंड आहे. या आयनिक कंपाऊंडमध्ये जर Na घेतला तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, त्याला म्हणायचं कॅटायन, आणि Cl घेतला तर त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो, त्याला म्हणायचं ॲनायन. अशा प्रकारचा हा एक, मग कॅटायन हा मेटल आहे, ॲनायन हा नॉन मेटल आहे, असा एक आपण आयनिक कंपाऊंड घेतलेला आहे. फ्रॉम दिस इज अंडरस्टूड दॅट मेटल ॲटम हॅव टेंडन्सी टू फॉर्म कॅटायन बाय लूजिंग इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट. मेटलची प्रॉपर्टी काय आहे की मेटल त्याच्याकडचे असणारे जे काही इलेक्ट्रॉन असतील लास्ट शेलमध्ये ते इलेक्ट्रॉन लॉस करून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणण्याची प्रॉपर्टी मेटलची आहे. फॉर एक्झाम्पल सोडियमच्याच बाबतीत बघू. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1. सोडियम काय करतो, याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी याच्याकडं बघा 11 प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहेत, 11 इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहेत. जर समजा या सोडियमनी एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर याच्याकडं 11 पॉझिटिव्ह चार्ज राहतात आणि 10 निगेटिव्ह चार्ज राहतात. आणि या दोघांचा जर डिफरन्स पाहिला, फरक पाहिला तर एक आहे जास्त, या दोघांमध्ये एक जास्त आहे. काय एकाने जास्त आहे तर प्रोटॉन एकाने जास्त आहे. म्हणून जेव्हा हा सोडियम एका इलेक्ट्रॉनचा लॉस करतो, लॉस केल्यानंतर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. ती कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. म्हणजे कुठलाही मेटल असू द्या, मेटल स्वतःकडे असणारे इलेक्ट्रॉनचा लॉस करून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट करण्याची कॅपॅसिटी ठेवतो, त्याला त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणायचं. तर दुसरी बाजू आहे ऑन द अदर हँड
an atom of non-metal has tendency to form an anion. तर नॉन मेटलची प्रॉपर्टी काय आहे? ॲनायन क्रिएट करण्याची प्रॉपर्टी आहे. मग क्लोरीनच्या बाबतीत बघू. आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,7, राईट. प्रॉपर्टी किती आहे? 2,8,7, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग याला इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. आता इथे इलेक्ट्रॉन किती आहेत? 7. एक इलेक्ट्रॉन जर इथं ॲड झाला, एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी जर ॲड झाला तर इथं इलेक्ट्रॉन किती होतील? 8 इलेक्ट्रॉन होतील. म्हणजे अगोदर होते याच्याकडं 17 पॉझिटिव्ह चार्ज, आता एक इलेक्ट्रॉन ॲड झाल्यानंतर इथं 18 निगेटिव्ह चार्ज झाले. या दोघांमध्ये डिफरन्स आहे एकचा. या दोघांमध्ये जास्त काय आहे? इलेक्ट्रॉन एकाने जास्त आहे. इलेक्ट्रॉन एकाने जास्त आहे म्हणून नॉन मेटल एक इलेक्ट्रॉन गेन करून ॲनायन क्रिएट करतात. दिस अर्थ याला म्हणायचं कॅटायन आणि याला म्हणायचं ॲनायन. म्हणजे मेटल इलेक्ट्रॉनचा लॉस करून कॅटायन क्रिएट करतात, तर नॉन मेटल इलेक्ट्रॉनचा गेन करून ॲनायन. इलेक्ट्रॉनचा लॉस केल्यानंतर जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतो त्या प्रॉपर्टीला मेटलची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतात. तर नॉन मेटल इलेक्ट्रॉन लॉस करून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज क्रिएट करतात, त्याला त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ऑन द अदर हँड, नॉन मेटल हॅज टेंडेन्सी टू फॉर्म अन ॲनायन बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम आउटसाइड इनटू इट्स व्हॅलेन्स शेल. शेवटच्या शेलमध्ये, दॅट इज अ व्हॅलेन्स शेल. एक इलेक्ट्रॉन जो घेतलेला आहे तो व्हॅलेन्स शेलमध्ये घेतला. व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन 8 झाले. 8 झाल्यामुळं अगोदर ॲटॉमिक नंबर 17 होता. 17 होता तेव्हा इलेक्ट्रॉन 17 होते. एक इलेक्ट्रॉन ॲड झाल्यामुळं इलेक्ट्रॉन 18 झाले. आता दोघांमध्ये डिफरन्स एकचा आहे. एक इलेक्ट्रॉन याच्याकडं बाहेरून घेतल्यामुळं जास्त आला म्हणून क्लोरीन हा ॲनायन क्रिएट करत असतो. We have already see that ion have a stable electronic configuration of a noble gas. आता हे जे आयन्स आहेत, फॉर एक्झाम्पल सोडियम आयन म्हटल्यानंतर Na+, याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 2,8 आहे. जस्ट लाईक अ नोबेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी सारखं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर क्लोरीनचा मायनस चार्ज केल्यानंतर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,8 आहे. हे सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे मेटल कॅटायन क्रिएट केल्यानंतर नोबेल एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेंटेन करतात. तर ॲनायनसुद्धा इलेक्ट्रॉनचा गेन करून नोबेल एलिमेंटच्या किंवा नोबेल ॲटमसारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेन्शन करत असतात. हाऊ इज द ॲबिलिटी टू लूज, म्हणजे जी ॲबिलिटी आहे लूज किंवा ॲक्सेप्ट करण्याची. काय लूज किंवा ॲक्सेप्ट करण्याची ॲबिलिटी? एकतर लूज करणे किंवा गेन करण्याची जी ॲबिलिटी आहे ॲटमची, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची किंवा इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची किंवा इलेक्ट्रॉन लूज करण्याची, इज द व्हॅलेन्सी शेल डिटरमाइन. आणि त्यावरून आपल्याला व्हॅलेन्सी शेल डिटरमाइन करता येतं का? हो, डिटरमाइन करता येतं ना. ऑल द इलेक्ट्रॉन इन एनी ॲटम आर हेल्ड by the attractive force extend on them by positively charged nucleus. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन त्या ॲटमकडून दिले जातात किंवा घेतले जातात आणि मग त्याच्यावरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज येतो. इलेक्ट्रॉन इन द इनर शेल लाय इन बिटवीन व्हॅलेन्स शेल अँड न्यूक्लियस. पण आता जे इलेक्ट्रॉन गेलं आहे, जे व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन दिले गेले त्याच्या अगोदरचे, म्हणजे जसं की हे इलेक्ट्रॉन हे व्हॅलेन्स शेल आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये आहेत. हे दोन इलेक्ट्रॉन आणि हे 8 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेल आणि न्यूक्लियसच्या मध्ये आहेत. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज exerting on attracting force on the valence electron and is somewhat less than the actual nuclear charge. जो ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज त्याच्यावरती यायला पाहिजे तो ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज त्याच्यावरती
येत असतो. द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन मेटल इज स्मॉल. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ मेटल इज स्मॉल फ्रॉम 1 to 3. कारण 1, 2 आणि 3 यांच्या व्हॅलेन्सीनुसार ते ॲटॉमिक साईज असतं. ऑल्सो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज एक्सर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ऑन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज स्मॉल. मग काय आहे, कारण ते इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्यांचा ॲटॉमिक साईज स्मॉल होत जातो आणि जेव्हा इलेक्ट्रॉन त्यामध्ये अट्रॅक्टिंग फोर्स कमी असतो. ॲज combined effect of these two factors, metal have to tendency to lose the valence electron and to form cation having stable noble gas configuration. बघा, याच्या मागचा जर उद्देश बघितला गेला तर न्यूक्लियसपासून जसं जसं ऑर्बिटची संख्या वाढत जाते, न्यूक्लियसपासून जसं जसं ऑर्बिटची संख्या वाढत जाते तसं तसं मेटलच्या शेलमधलं न्यूक्लियसपासूनचं डिस्टन्स वाढत जातं. अट्रॅक्टिंग फोर्स हा रिड्यूस होत जातो. न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा रिड्यूस जातो. म्हणून मेटल हे त्याची टेंडन्सी जनरेट करतात की ते इलेक्ट्रॉन लूज करून स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रिएट करण्याचं. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन लूज करतात, इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. त्या पॉझिटिव्ह चार्जला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतात. आता इलेक्ट्रॉन लूज करण्याचं रिझन काय बघा. जर समजा हा न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हा तिसरा ऑर्बिट, इथून इथलं अट्रॅक्शन वाढत गेलं, इथून इथलं अट्रॅक्शन वाढत गेलं, इथून इथलं अट्रॅक्शन वाढत गेलं. जसं जसं अट्रॅक्शन वाढत जाईल तसं तसं मग हा अट्रॅक्ट न करता तो सहजरित्या इलेक्ट्रॉन लूज करून, सहजरित्या लास्ट ऑर्बिटमध्ये असणारा सहज इलेक्ट्रॉन लूज करून इनर्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेंटेन करण्याचा. इनर्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 किंवा 8 ही जी कन्सेप्ट आहे, अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेंटेन करण्याचा ॲटम प्रयत्न करत असतात. कारण दॅट इज अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि या प्रोसेसमध्ये मेटलनी जे काही इलेक्ट्रॉन लूज केलेले आहेत तेवढे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतात. त्याला मेटलची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतात. म्हणजे सोडियमवरती 1 पॉझिटिव्ह चार्ज येतो, मॅग्नेशियमवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज येतात, ॲल्युमिनियमवरती 3 पॉझिटिव्ह चार्ज येतात. तर अशी जी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह चार्ज येण्याची कॅपॅसिटी आहे, म्हणजे याचा अर्थ सोडियमने 1 इलेक्ट्रॉनचा लॉस केला, मॅग्नेशियमने 2 इलेक्ट्रॉनचा लॉस केला, ॲल्युमिनियमने 3 इलेक्ट्रॉनचा. कारण मेटलची प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रॉन लॉस करण्याची व्हॅलेन्स शेलमध्ये असणारे. कारण त्याच्यामध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसमध्ये अट्रॅक्टिंग पॉवर रिड्यूस होते. त्याच्यामुळं पर्यायच राहत नाही. मेटलला व्हॅलेन्स शेलमधले इलेक्ट्रॉन डोनेट करावे लागतात. जेवढे इलेक्ट्रॉन तो डोनेट करू शकतो, डोनेट करून तो स्टॅबिलिटी कन्फर्म करण्याचा प्रयत्न करतो. जे काही इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत, जे काही इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत तेवढे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतात. म्हणजे मेटल हे बेसिकली 1 ते 3 पर्यंत इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला प्लस चार्ज, 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले +2 चार्ज, 3 इलेक्ट्रॉन डोनेट केले. याला बऱ्याच ठिकाणी असं पण म्हटलं जातं Na+1, या ठिकाणी Mg+2 आणि या ठिकाणी Al+3 असं सुद्धा मेन्शन केलं जातं. तर हे आहेत आपल्याकडं मेटल्स, बेसिकली मेटल्स आणि नॉन मेटलशी रिलेटेड प्रॉपर्टीज. त्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे, आणखीन एखादा व्हिडिओ आपल्याकडं तयार होण्याचे चान्सेस आहेत. तर त्याबद्दल इथंपर्यंत कळलेलं आहे का बघा. परत एक वेळेस सगळं रिमाइंड करतो. आपल्याला बघायचं आहे मेटल आणि नॉन मेटल ह्या पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये. आपण बघत होतो पी ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 13, 14, 15, 16, 17 आणि 18 या ग्रुपमध्ये आपल्याला झिगझॅग बॉर्डर पाहायला मिळालेलं आहे. या झिगझॅग बॉर्डरच्या लेफ्ट हँड साईडला सर्व मेटल्स होते, झिगझॅग बॉर्डरच्या राईट हँड साईडला सर्व नॉन मेटल्स होते. तर त्या झिगझॅग बॉर्डरच्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला काही मेटलॉइड होते. तर मग मेटलची प्रॉपर्टी ही इलेक्ट्रॉन लूज करण्याची आहे, नॉन मेटलची प्रॉपर्टी इलेक्ट्रॉन गेन करण्याची आहे. एखादा आयोनिक कंपाऊंड आपण या ठिकाणी मांडलेला आहेच आहे.
तर या आयोनिक कंपाऊंडमध्ये मेटलने जो मेटल आहे मेटलवरती पॉझिटिव्ह चार्ज पाहायला मिळाला म्हणून आपण त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतो. तर नॉन मेटलवरती मायनस चार्ज म्हणजे निगेटिव्ह चार्ज त्याला आपण ॲनायन असं म्हणत असतो. सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे तो कॅटायन आहे. क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे तो ॲनायन आहे. आणि मग हे ॲनायन किंवा हे कॅटायन कसे तयार होतात? मेटल्स इलेक्ट्रॉन लूज करून कॅटायन तयार करण्याची मेटलची प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतात. तर नॉन मेटल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची प्रॉपर्टी आहे. जर मेटलवरती पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतात. तर नॉन मेटलवरती इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर निगेटिव्ह चार्ज आला तर त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतात. मग या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल रिप्रेझेंट केलेले आहेत. कदाचित ते समजले असतील अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि सध्या आपण या ठिकाणी थांबूयात. याच्यातला आणखीन थोडासा पार्ट बाकी आहे, तो नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. सो थांबूयात. थँक्यू. थँक्स लॉट.